आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 25 मधून। देवेंद्र फडणवीस अनेकदा जळगावला आले, पण काहीही घोषणा न करताच रिकाम्या हाताने परत गेले। एकनाथ खडसेंची टीका, क्रांतीवीर खाजा नाईक स्मारकाच्या अनावरणासाठी फडणवीस आले होते जळगावात। भाजपमध्ये का घेतलं नाही याचं एकनाथ खडसेंनी आत्मपरीक्षण करावं, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना चिमटा। जळगावमध्ये पोलिसांच्या त्रासाला कंटाळून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर एका ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी अतुल बंजारी यांच्याकडून छळ केला जात असल्याचा आरोप। जळगावामधील पिंपरीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत निषेध, कर्जमाफीचं आश्वासन सरकार पाळत नसल्याचा आरोप करत हे आंदोलन। भाजप आणि शिवसेनेच्या फुटीर गटाकडून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न, भास्कर जाधव यांचा आरोप। तर शिवसेनेला भाजपकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही, भाजप आयत्या बिळावर नागोबा असल्याचा देखील हल्लाबोल। बारामतीमधील एआय कार्यक्रमाला अजित पवारांची दांडी, मात्र या कार्यक्रमात सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात दिलखुलास गप्पा रंगल्याचं पाहायला मिळालं। तिसऱ्या भाषेतील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे लवकरच राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे। मनसेच्या आंदोलनामुळे विषयाला वेगळं वळण लागू नये यासाठी ही भेट। उद्धव ठाकरे मनसेसोबत येण्यासाठी सकारात्मक आहेत, पण प्रस्ताव पाठवत नसल्यानं मनसेमध्ये नाराजी। एकत्र येण्यावर नुसतीच चर्चा होतीये, संपर्क फोन किंवा गुप्त भेटी का होत नाहीत असा सवाल मनसेकडून उपस्थित। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील नेत्याची तक्रार, जगताप सातत्यानं मुस्लिम समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याची सुनील तटकरेंकडे पत्राद्वारे तक्रार। देवदर्शनासाठी सोलापूर दौऱ्यावर असलेले मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सोलापुरातील ठाकरेंच्या शिवसैनिकांची भेट घेतली। ठाकरे मनसे युतीची चर्चा सुरू असताना ही भेट झाली। हिंगोलीत खतांचा तुटवडा होत असल्यानं शेतकरी आक्रमक, कृषी अधिकाऱ्यांच्या गळ्यात घालण्यासाठी नेला नोटांचा हार, गोदामांमध्ये खतांचा साठा सापडतो, मात्र शेतकऱ्यांना दुकानात मिळत नाही अशी शेतकऱ्याची तक्रार। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये अवघ्या 24 तासात 12% पाणी साठ्यात वाढ झाली आहे। मागील काही तासांपासून झालेल्या पावसामुळे जलसाठा 25% आलाय। नाशिक शहरात उद्या सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। जलशुद्धीकरण केंद्रातील कामांसाठी पालिकेनं हा निर्णय घेतला असून रविवारी पाणी कमी दाबाने येणार असल्याची माहिती। यंदाच्या वारीत पावसाचं सावट असलं तरीही वारकरी तसूवरही मागे हटलेले नाहीयेत। पावसातही विठू नामाचा गजर सुरूच असून आडोशाचा आधार घेत भक्तीचा उत्साह आणि श्रद्धा अधिकच वाढलेली पाहायला मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौऱ्यावर आहेत। तब्बल 10,000 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हातून होईल। सिवानमध्ये जाहीर सभेला संबोधन, यावेळी पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत। एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15% कपात, अहमदाबाद दुर्घटनेनंतर प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीनं एअर इंडियाचा निर्णय, 20 जून पासून जुलैच्या मध्यापर्यंत आंतरराष्ट्रीय मार्गावर 15% उड्डाणं कमी असतील। इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा आज 8वा दिवस आहे। इराणमधील तेहरानच्या लाविजान भागात इस्रायलचा हल्ला, इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई या भागात लपलेले असल्याची माहिती। खामेनेईसह इराणमध्ये आता कुणीही सुरक्षित नाही, नेतान्याहू यांचा इराणला इशारा, खामेनेई आता जिवंत राहू शकणार नसल्याचंही वक्तव्य। इराण इस्रायल युद्धात हस्तक्षेप केला तर गंभीर परिणाम होतील, रशियाचा अमेरिकेला इशारा, तर चीननेही अणु तळांवर केलेल्या हल्ल्याला निषेध व्यक्त केला। इराणमध्ये 36 तासांपासून इंटरनेट सेवा बंद, नेट ब्लॉक्स या इंटरनेट मॉनिटरिंग ग्रुपची माहिती। हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या लोकांनाच मिळतंय इंटरनेट, तुरळक ठिकाणी संथ गतीची इंटरनेट सेवा। वर्षभराहून अधिक वेळ गेलाय, पण अजूनही गुड न्यूज नाहीये। अशा समस्येत योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे। गर्भधारणेत समस्या असलेल्या कपल्समधील समस्येचे योग्य निदान आणि आधुनिक फर्टिलिटी ट्रीटमेंट किंवा IVFच्या सहाय्याने गर्भधारणा शक्य आहे। प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर, होप टू हॅपीनेस।
विक्रम चाहे जितना भी फड़फड़ा ले, ढूंढ नहीं पाएगा। Dad, please don't do this. Ladies and gentlemen, we are experiencing some turbulence. Please depart. Good evening, Priya. This is your captain speaking. Just sit back and enjoy the flight. कैसा लगा मेरा स्टंट? एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. शेतकरी बंधूंनो, फवारणी करताना आपण जे द्रावण तयार करतो या द्रावणामध्ये 1% कमी भाग हा औषधाचा असतो. बाकी सगळं पाणी असतं. मग या 99% पाण्याच्या दर्जाचा 1% औषधावर काय परिणाम होतो याचा आपण कधीच विचार करत नाही. औषधांच्या योग्य परिणामासाठी ठेवा पाण्याचा योग्य पीएच आणि पाण्याच्या योग्य पीएच साठी वापरा पूर्वाचं डेकोरस. आधुनिक पीएच बॅलन्सर म्हणजे पूर्वाचं डेकोरस. हिंदीची सक्ती असू नये, मात्र हिंदी शिकणं विद्यार्थ्यांच्या हिताचं शरद पवारांनी व्यक्त केलं मत. तर विद्यार्थ्यांना शिकायचं असेल तर हिंदी शिकू द्या, नाही म्हणायचं कारण नाही, पवारांची स्पष्ट भूमिका. राज्यातील 11 प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी 53,354 कोटी रुपयांची तरतूद. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग, विरार अलिबाग कॉरिडॉर, जालना नांदेड द्रुतगती महामार्ग याच्यासह 11 महामार्गांचा समावेश. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावरती. दुपारी 2:15 वाजता हॉटेल फेअरमाउंटमध्ये नाफेडच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. तसंच राज्यस्तरीय सहकार औद्योगिक संमेलनालाही हजेरी लावणार. वेदांत हॉटेलच्या लिलावातनं सिद्धांत शिरसाटांची अद्याप माघार नाही. मात्र बोलीच्या 25% रक्कम भरण्याची मुदत आज संपते. त्यामुळे शिरसाट हे हॉटेल घेणार की नाहीये संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दणका. पत्नी करुणा हिला पोटगी नाकारण्याची धनंजय मुंडेंची मागणी कोर्टाने फेटाळली. कौटुंबिक न्यायालयाने लागू केलेल्या पोटगीतील 50% रक्कम कोर्टात जमा करा असेही आदेश दिले. वेबसाइट, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स प्लॅटफॉर्म अनेक, पसंती एक. सोशल मीडियाचा राजा एबीपी माझा. वेबसाइट, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स प्लॅटफॉर्म अनेक, पसंती